सांगितल्या, कशा पद्धतीने त्या सोडवायच्या आणि आता काय भावना आहे लोकांच्या, तुम्ही नागरिकांमध्ये आता फिरताय? मी ज्या वेळेला गावामध्ये आता फिरलो त्यावेळेला गावामधले जे रस्ते आहेत म्हणजे वस्ती टू गाव, परंतु उपवस्त्या आहेत. काही उपवस्त्यांमधले थोडेसे रस्ते त्या ठिकाणी राहिलेले आहेत. ते देखील पुढच्या काळामध्ये पूर्ण करणं हे आमचं प्रथम कर्तव्य त्या ठिकाणी राहील. पाण्याची व्यवस्था या ठिकाणी ठीक आहे. आरोग्याचं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमामधून एक फार मोठं हॉस्पिटल अवसरी खुर्द या ठिकाणी आता झालेलं आहे आणि आरोग्य, पाणी, वीज आणि रस्ते या संदर्भामध्ये किरकोळ कामं त्या ठिकाणी राहिली, ती पूर्ण करणं आवश्यक आहे आणि ती निश्चित आम्ही पूर्ण करू. समोरून मात्र असं बोललं जाते का विकास झालेला नाही, शाश्वत विकास जो आहे तो आम्हीच करू. विरोधकांचं टीका करणं एवढंच काम आहे. त्यांना करायचं नाही, फक्त झालेल्या कामाला नाव ठेवायचं, एवढी त्यांची भूमिका त्या ठिकाणी विरोधकांची राहते. पण आज अवसरी खुर्ची ग्रामपंचायतची जर इमारत पाहिली तर तालुक्यामध्ये 1 नंबरची ग्रामपंचायतची इमारत आहे आणि त्यासाठी साहेबांनी मदत केलेली आहे. गावामध्ये जे रस्ते आहेत, ज्या रस्त्यावर ते उभे राहून बोलतात ते खाली बघतच नाहीत की काँक्रिटीकरणाचे रस्ते केलेले आहेत. आता देखील हा समजा अवसरी फाटा तो रस्ता मोठा रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणावरला कामाचं त्या ठिकाणी चालू आहे काम. विकास झालेला दिसत नाहीये का काय नक्की? नाही, त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली, दुसरा काही मुद्दा नाहीये आणि मग झालेल्या कामावर टीका करणं एवढंच त्यांचं काम आहे ना. काय बोलणार काय ते विकासावर न बोलता कारखाने असतील, मार्केट यार्ड असेल, शरद बँक असेल, यावरती त्यांचं बोललं जाते काय? ह्या ज्या सर्व संस्था आहेत या तुम्ही जर पाहिल्या तर ह्या सगळ्या संस्था नफ्यामध्ये आणि राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये या नावलौकिक पावलेल्या संस्था आहेत. आज शरद बँकेच्या